पेण शहरातील रामवाडी येथील हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। या निमित्तानं आयोजित महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आणि हनुमंतरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। वक्तरमल जवारमल जैन यांनी 17 वर्षांपूर्वी रामवाडी परिसरात या हनुमान मंदिराची स्थापना केली होती। तेव्हापासून हनुमान जयंतीच्या निमित्तानं भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली। हीच परंपरा आता विजय वक्तरमल जैन आणि त्यांचे कुटुंबीय अत्यंत निष्ठेनं पुढे चालवत आहेत। या प्रसंगी बोलताना हेमंत जैन म्हणाले की हनुमान जन्मोत्सवानिमित्त येणाऱ्या भाविकांची सेवा करण्याची संधी मिळणं हे आमचे भाग्य आहे। ही सेवा गेल्या 17 वर्षांपासून सुरू असून यापुढेही आम्ही ती अविरत चालू ठेवू। या सोहळ्याला राजकीय, शासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थित राहून दर्शन घेतले। यामध्ये प्रामुख्यानं जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील, पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, माजी उपनगराध्यक्ष वसुधा पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, नगरसेवक दीपक गुरव, सुनीता जोशी, निळकंठ म्हात्रे, स्मिता पेणकर, शशिकला पाटील, मालती म्हात्रे, पल्लवी कालेकर, प्रवीण पाटील यांच्यासह उद्योजक विशाल बाफना, लीना बाफना, सामाजिक कार्यकर्ते दत्ता कामरे यांच्यासह मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय वक्तरमल जैन, हेमंत जैन, देवेन जैन, संपूर्ण जैन कुटुंबीय आणि रामवाडीतील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। उत्सवाच्या निमित्तानं रामवाडी परिसराला यात्रोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते। ही आमची परंपरा जी आहे आत्ताची, ही 16-17 वर्षाची परंपरा आहे। हे आमचे आजोबा वक्तरमल जवारमल जैन यांच्या आशीर्वादाने आणि रामवाडीकरांच्या कृपेने हे आज आमचं देऊळ जे आहे ते लोकांसाठी आपण जे महाप्रसादाचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे ते दरवर्षी आयुष्यभर असं चालू राहील। आणि आमचे जे काका आहेत विजय जैन आहेत, त्यांच्या आशीर्वादाने आमचं कुटुंब जे आहे अख्खं, त्या कुटुंबाचा सहभाग हा महाप्रसादाला कायम असतो। आणि लोकांनी असंच आपलं भरघोस प्रेम द्यावं आणि हनुमंताच्या चरणी आमचं सगळ्यांना प्रेम द्यावं बस। जनोदय करिता विनायक पाटील, पेण।